नमस्कार. आज आहे 12 नोव्हेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज दुपारी ठीक 3:47 महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. त्याच्याविषयी नवीन अपडेट आलेली आहे आणि फक्त याच महिलांना पैसे जे आहेत ते त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. काही निवडक महिलाच असणार आहेत ज्या की महिलांच्या खात्यावर पैसे मिळणार आहेत. आता ही गोष्ट तर स्पष्ट झालेली आहे की आज महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत किंवा महिलांना पैसे आज भेटणार आहेत. आता याच्यापुढे नवीन अपडेट नेमकं काय आलेली आहे आणि कोणत्या निवडक महिला असणार आहेत की त्याच निवडक महिलांनाच पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत किंवा भेटणार आहेत आणि कोणत्या महिला या लाभापासून वंचित राहणार आहेत. ज्या काही महिलांना ₹1 भेटणार नाही किंवा इथून पुढे येणारे हप्ते येणार नाहीत. नेमकं त्या महिला कोणत्या असतील ते संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका, कारण अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर घेऊन येत असतो. सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही ते स्क्रीनवर पाहू शकता. तुमच्या फॉर्मचे स्टेटस जे आहे ते तुम्हाला सर्वात अगोदर चेक करायचे आहे आणि आता इथून पुढे कोणाला पैसे येतील किंवा अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर त्याचे काय कारण असेल हे आपण स्पष्ट करूया. सर्वात प्रथम तुम्ही ही वेबसाईट पाहू शकता. ही वेबसाईट आहे लाडकी बहीण योजनेची विषयीची. म्हणजे या वेबसाईटवरून तुम्ही इथे स्क्रीनवर वेबसाईट पहा तुम्ही महाराष्ट्र.gov.लाडकी बहीण योजना. तर या वेबसाईटवर तुम्ही तुमचा फोन नंबर आणि पासवर्ड टाकल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचे स्टेटस ओपन होणार आहे. जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत. जर तुमचा फॉर्म रिजेक्ट असेल तर मग मात्र तुम्हाला पैसे येणार नाहीत आणि काही महिलांचा फॉर्म अप्रूव्ह असून सुद्धा ₹1 येणार नाही. आता हे कशामुळे तर इथे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. संजय गांधी जी योजना आहे या योजनेच्या खाली जर असे नो असेल तर मग काहीच अडचण नाही, पैसे येणार आहेत. परंतु जर योजनेच्या खाली यस लिहिलेले असेल, असे ग्रीनमध्ये जर यस लिहिलेले असेल म्हणजे तुम्ही इतर कोणत्या तरी योजनेचा लाभ घेत आहात, त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे इथून पुढे येणारे हप्ते येणार नाही. तसेच आतापर्यंत जर पैसे आले नसतील तर ते सुद्धा येणार नाहीत. जर तुम्ही इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत असेल, जी की योजना 1,500च्या पुढे मानधन तुम्हाला देत असते, संजय गांधी झाले, निराधार योजना झालं, तर अशा कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला ₹1 भेटणार नाही. परंतु फक्त तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गतच फॉर्म भरला आहे आणि त्यामुळेच फक्त त्याच एकाच योजनेचा लाभ घेत असाल तर मग मात्र तुम्हाला आज पैसे भेटणार आहेत. आता या स्क्रीनवर तुम्ही ते रचे चिन्ह जे दिलेले आहे या स्क्रीनवर रच्या चिन्हावर टच करून तुम्ही दिलं की तुम्हाला खाली दुसरा इंटरफेस ओपन होतो. तो म्हणजे अशा प्रकारचा. आता इथे तुमचे नाव वर येते, तुमचे नाव येत असते आणि नाव आल्याच्या नंतर खाली नेमकं तुम्हाला आतापर्यंत किती पैसे भेटलेले आहेत किंवा अजूनपर्यंत किती पैसे नाही भेटले किंवा किती पैसे पेंडिंग आहेत, सर्व गोष्टी ज्या आहेत ते ॲप्लिकेशन तुमच्या नावासहित आणि कोणत्या बँकेत पैसे पाठवले आहेत ही देखील तुम्ही या वेबसाईटवरून जाणून घेऊ शकता. आता भरपूर महिला विचारतात, सर आमच्याकडे वेबसाईटचा पासवर्ड नाही किंवा आम्ही कुठून फॉर्म भरला आहे आम्हाला माहिती नाही किंवा काही विषय असेल तर हे जर तुम्ही अंगणवाडी सेविकेकडून फॉर्म भरला असेल तर डायरेक्ट त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तिथे जाऊन कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्ही फॉर्म सेतू केंद्रात भरला असेल म्हणजे कुठेही भरला असेल तर त्या ठिकाणी जा, तिथे त्यांना विचारा आमच्या फॉर्मचे स्टेटस चेक करायचे आहे असे विचारा आणि स्टेटस तुमचे सर्व ओके आहे की नाही हे त्यांना विचारा. जर फॉर्म अप्रूव्ह असेल आणि कोणत्याच योजनेचा तुम्ही लाभ घेत नसाल तर तुम्हाला पैसे 100% भेटणार आहेत. फक्त तुमचे स्टेटस अशा प्रकारे आयडियल स्टेटस जे आहे ते म्हणजे ॲक्युरेट स्टेटस सांगतो तुम्हाला मी. अशा प्रकारचे स्टेटस जर दिसले तुमच्या फॉर्मचा तुमचा फोटो आणि ते सर्व गोष्टी जर अशा दिसल्या असतील तर मग मात्र तुमचा फॉर्म जो आहे तो 100% ओके आहे आणि पैसे तुम्हाला येणार आहेत. परंतु जर यामध्ये यस असेल, या ठिकाणी यसच्या नोच्या ऐवजी जर इथे यस असेल किंवा असा फॉर्म रिजेक्ट असेल तर मग मात्र तुम्हाला ₹1 येणार नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आता कोणत्या निवडक महिला असणार आहेत की ज्यांना पैसे भेटणार आहेत आणि इथून पुढे येणारे हप्ते नेमकं किती भेटणार आहेत तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. या ठिकाणी या महिलेला 2024च्या 9व्या महिन्यात पैसे क्रेडिट झालेले आहेत ₹1,500 म्हणजे पेड झालेले आहे. जर पैसे भेटले असतील तुम्हाला किंवा तुमच्या कोणत्याही बँक अकाउंटमध्ये आले असतील तर तुम्हाला असे पेड स्टेटस दाखवणार आहे आणि क्रेडिटेड किती अमाऊंट खाली दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर वर किती पैसे नेमके शासनाने पाठवले आहे तुम्हाला आणि किती पैसे तुमच्या खात्यावर जमा झाले हे सर्व स्टेटस तुमच्या फॉर्ममधून तुम्ही जाणून घेऊ शकता. त्यामुळे ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी जाऊन एकदा स्टेटस जाणून घ्या. आता पैसे किती भेटणार तर हे पहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टरित्या घोषणा केलेली आहे. त्यांच्या जाहीरनाम्यात ही गोष्ट सांगितलेली आहे की आता ₹1,500 ऐवजी ₹2,100 तुम्हाला भेटणार आहेत. म्हणजे 2100 अधिक ₹2100 तुम्हाला भेटणार आहेत. आता तुम्ही मला सर 2100 अधिक 2100 कसं काय तर हे पहा, डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्याचे एकत्रितरित्या तुमच्या महिलांना लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे. त्यामुळे 2100 अधिक 2100 म्हणजे किती झाले ₹4,200 तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. आता किती तारखेला जमा होणार ₹2,400 सॉरी ₹4,200 एक्झॅक्ट तारीख देखील तुम्हाला लगेच सांगून टाकतो.
टाकतो. हे पहा आतापर्यंत ज्या महिलांना 7,500 काय जवळपास महिलांना 7,500 प्रत्येक महिलेला आलेले आहेत, परंतु ज्या महिलांना 7,500 आले नसतील त्यांनी त्यांचे फॉर्मचे स्टेटस चेक करा आणि आज पैसे कोणाला येणार नेमकं. तर हे पहा ज्या महिलांना सुरुवातीला फॉर्म भरले आहेत आणि अजूनपर्यंत 7,500 पैकी मला फक्त एकच हप्ता आला असेल किंवा 2च हप्ते आलेत किंवा 1 रुपयाही आला नाही, तर अशा सर्व महिलांना आज पैसे भेटणार आहेत आणि हे 4,200 नेमकं कधी भेटणार आहेत ते देखील मी तुम्हाला पुढे सांगतो. परंतु आत्ता जाणून घ्या आज पैसे कोणाला येणार. तर आज अशा महिलांना पैसे येणार ज्या महिलांनी अगोदर फॉर्म भरला होता आणि अजूनपर्यंत 1 रुपया भेटला नाही. अशा महिलांना आज दुपारी 3:49 किंवा 3:48 तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. कारण की हे पहा जरी आचारसंहिता असेल तर बजेट जे आहे ते साईन झालेले असते. पूर्वीचे जे हप्ते होते त्या सर्व हप्त्याचे बजेट बँकांकडे पाठवलेले गेलेले आहे, त्यामुळे पैसे पडण्यास कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. आता हे 21 अधिक 21 म्हणजे 4,200 असे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत आणि हे पैसे जमा होण्याची तारीख देखील तुम्हाला सांगून टाकतो. याची तारीख असणार आहे 24 नोव्हेंबर ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. कारण याच तारखेला आचारसंहिता संपते, सर्व इलेक्शनचे रिझल्ट लागतात आणि सर्व गोष्टी क्लिअर झाल्याच्या नंतर तुम्हाला पैसे तुमच्या खात्यावर 24 तारखेच्या दरम्यान तुमच्या खात्यावर पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे. आतापर्यंत भेटलेले पैसे परत वसूल करणार का, तर हे पहा सरकार देणार आहे घेणार नाही. त्यामुळे जरी योजनेचं तुम्ही पात्र नसाल किंवा पैसे भेटले असतील तर हे पहा पैसे 1 रुपयासुद्धा कोणाकडून वसूल केला जाणार नाही. ही गोष्ट सर्वांनी लक्षात घ्या. त्यामुळे घाबरून जाऊ नका. आणि आपल्या चॅनलला कसं असतं आपण ओरिजिनल माहिती सांगतो, त्यामुळे तुमच्यापर्यंत माहिती सर्वात अगोदर आपण सांगितलेलं आहे की कुठल्याच महिलेचा 1 रुपयासुद्धा वसूल केला जाणार नाही. कारण ही सरकार देणार आहे घेणार नाही. हे आचारसंहिता चालू आहे, आज पैसे येणार का, हा देखील महिलांच्या मनात मोठा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे आणि या प्रश्नाचे उत्तर देखील मला द्यावेसे वाटते. कारण की आचारसंहिता जरी चालू असेल तरी प्रिव्हियस बजेट जे आहे किंवा प्रिव्हियस चेक जे आहे ते पैसे बँकांकडे पाठवल्यामुळे तुमच्या आचारसंहितेत देखील पैसे येऊ शकतात, त्यात काहीच अडचण नाही. आता सर्वात अगोदर पैसे कोणत्या खात्यात येणार, तर हे सर्वात अगोदर म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या खात्यातच पैसे येणार आहेत. इतर दुसरी बँक असेल तर तरी देखील नो प्रॉब्लेम, परंतु जर तुमचे पोस्टच्या खात्यात बँकेत जर अकाउंट असेल तर मग मात्र तुम्हाला सर्वात अगोदर पैसे तुमच्यापर्यंत जमा होणार आहेत. कारण की यामध्ये डायरेक्ट DBT लिंक होऊनच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहे ते क्रेडिट होत असतात. आता अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 1,500 रुपये भेटणार होते, त्याचं नेमकं काय झालं, ती प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे आणि हे 1,500 रुपये कोणाला भेटणार, तर हे प्रत्येक महिलेला ज्या अशा महिलेला भेटणार आहेत ज्या महिलेच्या नावावर उज्ज्वला गॅसचे कनेक्शन आहे आणि कमीत कमी एक गॅस त्याच्या नावावर आहे, अशा महिलांना अशा सर्व महिलांना 2,500 रुपये म्हणजे 3 महिन्याचे गॅस सिलेंडर जे आहे ते वाटप केले जाणार आहे. आता यासाठी कोणत्या महिला पात्र असतात की त्या महिलांना, तर हे पहिली अट तुम्हाला सांगून टाकली आहे. आता दुसरी अट आपण जाणून घेऊ. पहिली अट म्हणजे उज्ज्वला गॅसचे कनेक्शन नावावर असायला हवे. दुसरी अट म्हणजे नेमकं काय आहे, तर दुसरी अट म्हणजे तुम्ही कमीत कमी मागल्या 6 ते 7 महिन्याच्या आत एखाद्या वेळेस तरी गॅस जर भरलेला असेल म्हणजे तुमची स्टेटस तिथे देखील ॲक्टिव्ह असते, तर तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही. हे पैसे ऑटोमॅटिक तुम्हाला कुठल्याच प्रकारचा फॉर्म भरण्याची गरज नाही. परंतु जर तुमच्या नावावर गॅस नसेल किंवा घरातील पुरुषाच्या नावावर गॅस असेल तर मग मात्र तुम्हाला एक छोटासा फॉर्म भरून द्यावा लागणार आहे की जो की गॅस ट्रान्सफरचा असणार आहे. आणि गॅस तुमच्या घरच्यांच्या दुसऱ्या इतर व्यक्तीच्या नाव असेल तर तो तुमच्या नावावर ट्रान्सफर करून घ्या आणि मग तुम्हाला लगेचच पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात. आता पहा 2,500 रुपये कसे येणार, तर 830 अधिक 830 अशा प्रकारचे पैसे येणार आहे. यासाठी पात्रता आपण आत्ताच सांगितलेली आहे. आणि जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर मग मात्र तुम्हाला अडचण येणार नाही. पैसे तुमच्याकडे 100% भेटणार आहेत. जर तुमचे उत्पन्न 2 लाखाच्या आत असेल तर मग मात्र पैसे तुम्हाला 8 लाखाच्या आत जर उत्पन्न असेल तर मग मात्र तुम्हाला पैसे 100% भेटणार आहेत. आता बहिणीसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले 2 मोठे दिवाळी गिफ्ट. आता 2 मोठे दिवाळी गिफ्ट काय असणार आहे, तर हे स्मार्टफोन वाटप जे आहे ते होणार आहे. अजूनपर्यंत स्मार्टफोन वाटपाचे GR चालू झाले नाहीत, परंतु लवकरात लवकर GR निघणार आहे आणि फॉर्म देखील त्याचे लवकर चालू होणार आहेत. आता हे कशावर म्हणत आहे, तर हे ज्याप्रमाणे मंत्री उदय सामंत यांनी महाराष्ट्र ग्रामीण विकास अभियानाअंतर्गत तुम्हाला महिलांना स्मार्टफोन वाटप केले आहे, त्याचप्रमाणे तेच अभियान आपले देखील महाराष्ट्रातील इतर राहिलेल्या जिल्ह्यात म्हणजे इतर राहिलेल्या 35 जिल्ह्यात देखील हे अभियान चालू होऊ शकते. आणि चालू झाल्याच्या नंतर महिलांना एक तर स्मार्टफोन वाटप केला जाईल किंवा स्मार्टफोन जर नसाल पाहिजे तर मग मात्र तुम्हाला स्मार्टफोन ऐवजी पैसे जे आहे ते वाटप केले जाणार आहे. त्याचा फॉर्म सुटल्याच्या नंतर सर्वात अगोदर अपडेट आपणच घेऊन येणार आहोत. आणि अपडेट आल्याच्या नंतर तुम्हाला डायरेक्ट कसा फॉर्म भरायचा, कोणत्या पद्धतीने भरायचा, फॉर्मसाठी काय डॉक्युमेंट अपलोड करायचे, संपूर्ण माहिती आपण येणाऱ्या काळातील व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. त्यामुळे सबस्क्राईब केल्याने सबस्क्राईब करून घ्या. अतिशय फुकट आहे, कुठलाच 1 रुपयासुद्धा सबस्क्राईब करण्यासाठी लागत नाही. आणि व्हिडिओला लाईक करायला तर अजिबात पैसे लागत नाही. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन जे आहे ते नक्की हिट करून ठेवा, जेणेकरून ज्या दिवशी लाडकी बहिणीचे फॉर्म सुटतील किंवा अर्ज भरण्यास चालू होतील त्याच दिवशी आपण तुम्हाला हे दिवाळी
गिफ्ट प्रत्येक बहीण आपल्या सबस्क्रायबर्सला भेटावं हीच आपली इच्छा आहे. त्यामुळे ज्या महिला सर्वात अगोदर अर्ज करतील 2400 स्मार्टफोन वाटप केले जाऊ शकतात अंदाजित. त्यामुळे तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट आपण देणार आहोत आणि आपल्यासोबत सर्व सबस्क्रायबर्सला हे दिवाळी गिफ्ट आणि लाडकी बहिणीचे इतरही दुसरे गिफ्ट असेल तर ते सर्वात अगोदर महिलांना आपल्या सबस्क्रायबर्सला भेटावा हीच आपली इच्छा आहे. त्यामुळे नवीन असाल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी आणि अशाच प्रकारच्या तुम्ही खाली वर देखील पाहू शकता. धन्यवाद.